आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की यंत्रणाच ह्यांच्या नावावर चालायची, सगळी यंत्रणा आहे ती ह्यांचे हातची बाहुली झालेली होती की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका। माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत, आरोपींचे जे वकील आहेत, आरोपींचे वकील हे आरोपी कसे नाहीत किंवा ह्यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते। त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हे निकम साहेबांनी दिलेलं आहे, जे सरकारी वकील आहेत। आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे 30 त्या दिवशी हे आपल्याला कळेल। नेमकं एकंदरीत कोर्टामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही कुटुंब समाधानी आहात का? ज्या पद्धतीने आज आरोपीच्या वकिलांकडून मोठी आरोपीकडून फौज उभा केली जाते, नेमकं त्याकडे कसं पाहता? नाही, हे सगळं चित्र बघितल्यानंतर ह्याची ताकद किती मोठी आहे यांची, हे किती मोठे आरोपी होते, हे काय करू शकतात, हे आरोपी सिद्ध झालेत, आरोपी आहेत हे। आणि ह्यांच्या मागं कोण आहे, जे कोणी समर्थन करतात हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे, ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा ज्या कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला, अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची। ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही, याला नियती कोणालाही सुटू देणार नाही। आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो। नाही, आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार घेत आहेत ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे, आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायलं आहे, त्यांचा भास असा झाला आहे की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने, पोलीस यंत्रणेने काही केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो, असं माझं मत आहे वैयक्तिक। आणि ते मत एकदम बरोबर आहे। आरोपीला शोधण्यासाठी मोठा फौजफाटा बाहेर जे वकील वगैरे बोलवले जात आहेत, आणि हे नेमकं कशा पद्धतीने केलं? हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं, जे अफाट पैसा कमवला गेला, जे सगळ्या खंडण्या आहेत, जे 2 नंबरचे धंदे आहेत, त्यातूनचा पैसा जो ह्यांच्याकडे आहे त्याचं हे सगळं चित्र आहे। हे आता वेगळं सांगायची गरज नाही की हा फौजफाटा कुठून आला, कोणी आणला, कोण कसं येतं आहे, आम्ही कसे येतो, ते कसे येतात, हे सगळं स्पष्ट आहे। ह्याचा विचार देखील जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा जे काही ह्यांना समर्थन करणारे त्या लोकांनी घेतला पाहिजे। निदर्शनात तसंच आलेलं आहे सगळ्यांच्या की ह्यांची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच ह्यांच्या नावावर चालायची, सगळी यंत्रणा आहे ती ह्यांची हातची बाहुली झालेली होती। आणि हे स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी। तुम्ही काही कॉल रेकॉर्ड ऐकलेले आहेत, तुम्ही काही रेकॉर्ड बघितलेले आहेत पहिले, हे समोरच आलेलं आहे सगळ्यांचे की ह्यांची कशा पद्धतीनं दहशत होती आणि ह्यांनी सिस्टीमला कसं हातात घेतलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे। संघटित गुन्हेगारीचं आहे, ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे, ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंगा व्हायच्या, आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे, लाडकी बहीण योजनेचं पद आहे, जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत, हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात। म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतं आहे आणि कुणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे। की माझी विनंती आहे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका, त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि ह्यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या, मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते। पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या, कारण का वारंवार बघितलेलं आहे आपण, ह्यांनी बॅनर लावलेले आहेत, ह्यांनी गाड्या इथं आणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी हे सगळं सांगतोय, परंतु ह्याच्यावर गांभीर्यानं कोणी बघत नाही आहे, लक्ष देत नाही, ह्याची खंत वाटते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।